नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण सोया चंक्स मसाला बनवणार आहोत। सोया चंक्सची भाजी ही अगदी झटपट आणि कसं आहे म्हणजे आयत्या वेळेस आपल्याला जर का कडधान्य आपण भिजत ठेवलेली नसतील किंवा भाजी नसेल आणि सोया चंक्स असेल तर चपाती बरोबर अतिशय बेस्ट असं ही भाजी आहे। तर ही भाजी अतिशय सोपी, साधी सोपी, सरळ आणि टेस्टी होते। तर त्याच्यामुळे आपण ही रेसिपीकडे वळूया। सोया चंक्सचं असं हे 10 रुपयाचं पॅकेट मिळतं। हे लूजमध्ये सुद्धा मिळतात। लूजमध्ये हे जास्त प्रमाणात मिळतात। तुम्ही पाव किलो घेतलात, अर्धा किलो घेतलात तरी हे 10 रुपयाचं पॅकेट मी घेतलेलं होतं। तर त्याच्यामुळे गरम पाणी मी कढईत ठेवलेलं आहे। 4 कप गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये सोया चंक्स हे घातले। मला थोडे कमी वाटले म्हणून मी त्याच्यामध्ये लूजमध्ये माझ्याकडे थोडेसे होते ते ॲड केले आणि हे चांगले पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे घालायचे आहे आणि चांगले एक 3 मिनिट उकळी येऊ द्यायची आहेत। म्हणजे हे सोया चंक्स जे आहेत ना ते फुलतात पूर्ण असे। म्हणजे मटन तुम्ही जेव्हा ही भाजी खाल ना, म्हणजे हे व्हेज चिकन आहे, चिकनचे पीसेस कसे लागतात तसं आहे हे। तर हे बघा, अशा पद्धतीने चांगली उकळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित पाण्यात भिजले जातात। थंड झाल्यानंतर ते बाहेर एका बाउलमध्ये काढून त्याच्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट, धणा पावडर आणि जे आहे ते मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण ढवळायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मी घरगुती दही जे आहे ते 2 चमचे मोठे घातलेले आहेत आणि ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला। तर ह्याची जी ग्रेव्ही आहे ना ती दह्यामुळे वगैरे एवढी छान होते आणि टेस्ट खूप छान लागते। तर तुम्ही नक्की करून पहा हे। अशा प्रकारे मी हे मसाला लावून ठेवलेला आहे। तोपर्यंत मी काय केलं आहे, कढईमध्ये तेल थोडंसं घातलं आहे, कढीपत्ता घातला आहे आणि राई घातलेली आहे आणि ती चांगली तडतडल्यावर हिंग घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला जो आहे तो कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला। तर मी इथे 2 छोट्या साईजचे कांदे होते ते बारीक चिरून घेतलेले होते आणि चांगला कांदा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये, वाफवायचा आहे। 2 मिनटं शिजवून झाल्यानंतर थोडासा तो पाणीदार झाला की त्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे 1 चमचा पावभाजी मसाला घातल्यानंतर मसाला अगदी थोडासा घालायचा आहे, तेही तुम्हाला वाटत असेल तर, कारण आपण जे चंक्सला मॅरिनेट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मसाले घातलेले आहेत। मग हे बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो होता तो मी ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि तो व्यवस्थित परतलेला आहे। आता ह्याच्यावर झाकण मारून ह्याला वाफवून द्यायचं आहे। ह्याला स्वतःचं असं तेल सुटेल आणि ग्रेव्ही अशी दाटसर होईल। तर 1 मिनटानंतर म्हणजे 2 मिनटानंतर जे आहे ते वाफवून झाल्यानंतर हे बघा, असं व्यवस्थित हा कांदा आणि टोमॅटोचे मिश्रण जे आहे ते शिजलेलं आहे। आता ह्याच्यात जे मॅरिनेट केलेले सोया चंक्स आहेत ते ॲड करायचे आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। ग्रेव्ही जर का तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता, पण अतिशय पातळ पण नको। तर थोडंसं पाणी त्याच भांड्यामध्ये मी व्यवस्थित पाणी घालून जे आहे ते ढवळून ते घातलेलं आहे, अर्धा कप, आणि झाकण ठेवायचं आहे। ह्याच्यात थोडीशी साखर ॲड करायची आहे, अगदी चिमूटभर, आणि थोडं मीठ ॲड करायचं आहे। आपण मॅरिनेशन करताना तर मीठ घातलेलं होतं, पण कांदा टोमॅटोच्या ॲडिशनमुळे थोडंसं मीठ वाढवायचं आहे आणि झाकण मारून हे याला व्यवस्थित 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। बघा, मस्त ह्याला ग्रेव्ही होते, ह्याची ग्रेव्ही तयार होते। आणि ह्याच्यावर कसुरी मेथी तुमच्याकडे असेल तर ती थोडीशी मॅश करून ह्याच्यावर घाला किंवा कोथिंबीरही घालू शकता तुम्ही आणि हे व्यवस्थित परतवून 1 मिनिट अजून शिजवून द्यायचं आहे। 1 मिनिटानंतर हे बघा, दाखवते तुम्हाला, व्यवस्थित हे सोया चंक्स आपले रेडी झालेले आहेत। हे बघा, सुकं चिकन जे करतात ना तशा पद्धतीचं हे दिसायला दिसतं आणि हे चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागतं। अगदी झटपट होणारी ही भाजी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर करा। माझ्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा, तृप्ती नाईक सिटी टू विलेज। अशा रेसिपी आपण घेऊन भेटूया। धन्यवाद।